तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आहोत सेंटर ऑफ मँगो एक्सिलन्सला आणि आपण इकडे पाहू शकतात की मी आंब्याच्या चांगल्या शेडमध्ये उभा आहे. पण ह्या आंब्यामध्ये असा एक आपल्यासोबत अजून एक जीव आहे ज्याचं इकडे ऍक्च्युली काम नसलं पाहिजे, ते म्हणजे बाटगुळ. तर हे आपण पाहू शकतो, ह्याला आपण बांडगुळ असं देखील म्हणतो आणि ह्याला आपण इंग्लिशमध्ये लॉरॅन्थस असं म्हणतो. तर ह्याचं काय की हे जे आहे हे आंब्यावरती एक पॅरासाइट आहे. म्हणजेच काय, हे आंब्यामधून स्वतःसाठी जे पोषण आहे ते आंब्यामधून खेचून घेते. ह्याची जी मुळं आहेत ती आंब्याची जी फांदी असते त्याला चिकटून राहतात आणि त्याच्यातून जे काय स्वतःला जे त्याचं न्यूट्रिशन आहे किंवा जे काय पोषण आहे ते त्या बार्क मधून घेत राहतात. ह्याच्याने काय होते, आपला जो आंबा आहे तो थोडा वीक होतो. तसंच ती जी बार्क असेल, ज्या बार्क मधून हे न्यूट्रिशन खेचते, त्या बार्कला पुढे फ्लावरिंग किंवा जे फळं लागणार आहेत ती कमी होऊ शकतात. तर अशा ह्याच्यासाठी आपण काय करावे, तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जो लॉरॅन्थस कटर आहे किंवा ज्याला आपण अमर लॉरॅन्थस कटर असं देखील म्हणतो, तर या उपकरणाने तुम्ही जे आंब्यावरती जे येतात बाटगुळ येतात ते तुम्ही यांनी काढू शकता. तसंच हे जे असे पॅरासिटिक प्लांट्स आहेत ते आपण कधी आपल्या आंब्याच्या झाडावरती नाही ठेवायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता जर बघायला गेलं, आता हे झाड आंब्यावरती आलं कसं, असं देखील बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो. तर कसं असते, हे जे झाड आहे हे जेव्हा ह्याला फुलं येतात, तसंच या फुलांनंतर त्याला जी छोटी छोटी फळं लागतात ती अशी लाल रंगाची खूपच अशी आकर्षक, म्हणजे पक्ष्यांसाठी खूपच आकर्षक अशी फळं लागतात. छोटी जे बेरीज असतात त्याच्यासारखी फळं लागतात आणि ही जी फळं आहेत, ही जे ते पक्षी असतात ती ही फळं खातात आणि त्याच्यानंतर त्यांची जी विष्ठा असते त्या पक्ष्यांची, त्या पक्ष्यांच्या विष्ठेकडून ही जी फळांच्या बिया आहेत, त्या फळामध्ये जे असलेल्या बिया असतात त्या वेगवेगळी जी झाडं असतात त्याच्यावरती या पडल्या जातात. तर आंब्यावरती ही फळं खाल्ल्यानंतर जी विष्ठा जे पक्षी करतात, त्यानंतर ती जी बिया आहेत त्या आंब्याची कुठेतरी खोड असेल किंवा आंब्याची जी ब्रांच असेल त्याच्यावरती हे फळांच्या जे बिया आहेत त्या पडतात आणि त्यानंतर त्या बिया तिकडे पडल्यानंतर हळूहळू जे मॉइश्चर असते, जे पावसाचं जे त्याला नमी मिळते, त्याच्यामुळे ते तिकडे जर्मिनेट होतात. तिकडे त्याचं छोटेसे जे रूट असतात ते फॉर्म होतात आणि ते रूट असतात, त्याची फांदी असते, त्या फांदीमध्ये ते रूट शिरतात आणि हळूहळू त्या फांदीमधून स्वतःचं पोषण करू लागतात आणि अशा प्रकारे हे झाड असं मोठं मोठं होत जाते. तर ह्याची अजून एक गोष्ट म्हणजे ह्याची जी पानं आहेत, ही पानं आंब्याच्या पानासारखीच दिसतात, फक्त थोड्या लहान साईज मध्ये असतात. म्हणून अनेक वेळा जर आपण लांबून पाहिलं तर आपल्याला खूप वेळा हे जे बाटगुळ आहे हे दिसून येत नाही. तर याचा अर्थ काय, आपण जे आपल्या आंब्याचं जे निरीक्षण आहे ते जवळून केलं पाहिजे आणि आंब्याचं जे झाड आहे त्याला आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, जवळून ते पाहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे ही जी बाटगुळ सारखी जी झाडं असतात ही पॅरासिटिक झाड असतात आणि आपल्या आंब्यासाठी अजिबात चांगली नसतात. आणि याचा जो जी झाडं असतात त्याला लोक युजली कन्फ्यूज करतात ते ऑर्किड सोबत. आता ऑर्किड हे जे झाड आहे हे आपल्या आंब्यासाठी चांगलं आहे किंवा बेनिफिशियल आहे. आता मी आपल्याला ते ऑर्किड कसं असते ते दाखवतो. हे ऑर्किडचं झाड आहे आणि या ऑर्किडच्या झाडामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जी पानं असतात ती अशी लांबट आकाराची पानं असतात आणि हे ऑर्किडचं झाड आहे हे आपल्या आंब्यासाठी जे चांगलं असते. आता ते कसं, जर ऑर्किडला जी फुलं येतात त्या फुलांमधून जे वेगवेगळे जे आपल्याला जे महत्वाकांक्षी जे आपले कीटक आहेत किंवा जे बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत ते आपल्या झाडाजवळ येतात आणि पुढे जाऊन ते आपल्या आंब्याच्या झाडाचं जेव्हा फ्लावरिंग येते तेव्हा त्याला पॉलिनेशनला मदत करतात. तर ह्याची जी पानं असतात ती लांबट आकाराची असतात आणि तसंच हे झाड देखील आंब्याचा जो बुंदा असतो त्याच्यावर येते. पण त्याचं एक गोष्ट अशी असते की त्याची जी मुळं आहेत किंवा त्याचे जे हे आहेत ते एपिफायटिक रूट असतात. याचा अर्थ ते आंब्यामधून कोणत्या प्रकारचं जे न्यूट्रिशन आहे किंवा आंब्यामधून कोणत्याही प्रकारचं अन्न ते शोषून घेत नाही, पण जे काय त्यांना लागते ते सगळं ते हवेमधून घेतात. त्यांची मुळंच अशी असतात की जे काय लागते ते हवेमधून शोषून स्वतःहून घेतात. म्हणजेच काय, ते फक्त आंब्यावर राहतात, आंब्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. त्या उलट त्या आंब्याला पुढे फ्लावरिंग मध्ये जे इन्सेक्ट असतात त्यासाठी ते मदत करतात. हे पहा, हे जर आपण जसं पाहिलं तर ही अशी लांबट आकाराची जी पानं आहेत हे ऑर्किडचं झाड आहे आणि हे देखील अशा प्रकारे ह्याची जी ग्रोथ असते ती आंब्याच्या बार्कवरती होत राहते. तर असे प्रकारचे आपले जे आंब्यावरती वेगवेगळी जी झाडं असतात त्यांचे एक साधारण इकोसिस्टम आपल्याला पाहायला मिळते. त्यातून काही जी झाडं असतात ती आंब्यासाठी चांगली असतात, काही जी झाडं असतात जसं बाटगुळ झालं हे आंब्यासाठी वाईट असते. तर अशा प्रकारे नवीन नवीन माहिती सोबत भेटत राहूया.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ सोबत भेटत राहूया. धन्यवाद.